ट्रिकचे म्हणजे आयोगाचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी जे कोणते ट्रिक उपयोगी पडतात त्या ट्रिकनुसार म्हणजे रिसेंटली झालेला राज्यसेवा 2023चा पेपर हे आयोगाचं सध्याचं लेटेस्ट पॅटर्न पाहता ट्रिकनुसार काही क्वेश्चन आपल्याला सोडवता येतात आणि ह्यामधले काही क्वेश्चन आपण सोडवणार आहोत. आता जर पाहिलं तर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये साधारणतः ट्रिकनुसार म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सोडवता येतात ट्रिकने ते बऱ्याच आहेत. आता हा बघा म्हणजे मी ट्रिकचे वेगवेगळे 4-5 फॉर्मॅट तयार केले आहेत. त्यापैकी हे आयदर वन क्वेश्चन म्हणजे दोन्हीपैकी एक गोष्ट पकडायची. म्हणजे आता इथं ह्या क्वेश्चन जर वाचला पहा की संयुक्त राष्ट्राच्या पोषणवर्धन मोहिमेसंदर्भात खालील विधाने तपासा. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली आणि दुसरं लगेच क्वेश्चन विचारलं की त्याच मोहिमेमध्ये अँटनी ब्लिकन यांची नेमणूक करण्यात आली. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं असेल तर एकच मान एकाच मोहिमेसंदर्भात 2 माणसांची इथं नावे दिलेली आहेत. 2 व्यक्तींची नावं दिली आहेत. म्हणजे हे परस्पर विरोधी आहेत. दोन्हीपैकी एकाचं नाव असायला पाहिजे. म्हणजे दोन्ही लोकांचं नाव आहे ते येऊ शकत नाही. मग ऑप्शन अ किंवा ब. आता आपणाला क आणि ड ऑप्शन हे माहीतही नाहीत आणि आपण तिथपर्यंत जायचं नाही. कारण काय तर ह्या दोन्हीपैकी एक आपणाला चॉईस करायचा आहे, एक निवडायचा आहे. आयदर वन. तर इथं बघायचं आपण अ आणि ब पैकी एक निवडायचं आहे. मग अ, ब हे आपल्या ऑप्शनमध्ये असलेले उत्तर येऊ शकत नाहीत. अ किंवा ब दोन्हीपैकी एक येते. तर इथं बघा ऑप्शन 1 मध्ये अ आणि ब दिले. तर हे 100% ऑप्शन एलिमिनेट होते. अ, ब येऊ शकत नाही. आणि 4 मध्ये सुद्धा बघितलं तर इथं अ, ब, ड दिलंय. कारण का अ, ब, ड हा पण येत नाही. दोन्हीपैकी एक यायला पाहिजे. तर मग इथं ऑप्शन 3 मध्ये अ, क, ड दिलेले आहे. म्हणजे ह्याचं आन्सर निघते की ब हे ऑप्शन चुकीचं आहे. कारण का तुम्हाला हे खालचे 2 ऑप्शन वाचायची सुद्धा गरज पडत नाही. तरी आपण वाचून घेऊ की क ऑप्शन काय आहे की 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आणि चौथा ड ऑप्शन आहे की ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशामध्ये राबविण्यात येत आहे. म्हणजे हे बरोबरच आहे. म्हणजे हे एकंदरीत अभ्यासाचा भाग आहे. जरी येत नसेल तरी इथं अभ्यासाचं अजिबात गरज नाही. फक्त इथं तुम्ही शांततेनं लक्ष देऊन फक्त स्थिर मनानं तुम्हाला हे क्वेश्चन सोडवायची गरज आहे. इथं तुम्हाला अभ्यासाची काहीच गरज नाही. अभ्यास न करता हा फॉर्मॅटमधले क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकतो. फक्त इथं तुम्हाला पेपरमध्ये गेल्याच्या नंतर व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे की आयोगानं काय विचारलं आहे. ह्या फॉर्मॅटचे क्वेश्चन साधारणतः 6 ते 7 क्वेश्चन हे राज्यसेवा 2023 प्रीमध्ये विचारलेले आहेत. एकदम हे आयोगाने आपल्याला फुकटचे मार्क दिलेले आहेत समजा. तर ह्याचं ऑप्शन अ कडं निघते आणि इथं तुम्हाला कड आणि वाचायची गरज न पडता तुमची टाईम सेव्हिंग होऊन तुम्हाला पुढच्या प्रश्नाला वेळ देता येऊ शकतो. अशा पद्धतीने याचं आन्सर अ कडं निघते. आता तसेच आता बघा 90 नंबरचा क्वेश्चन सेम त्याच फॉर्मॅटमध्ये पडलेला आहे. UN COP15 संदर्भात खालील विधाने बरोबर विधाने ओळखा म्हणले. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली आणि अ आणि ब आणि क मध्ये कॉन्ट्रोवर्सी आहे बघा तुम्ही. या जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला आणि क ऑप्शन काय म्हणते बघा की UN COP15 अध्यक्षपद चीनने भूषवला. म्हणजे इथं काय म्हणले अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झालं आणि चीननं भूषवले. म्हणजे इथं कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. म्हणजे एकतर इथं काय विचारलं की UN COP हे चीनने भूषवले. चीनचे अध्यक्षपद UN COP15चे अध्यक्षपद चीनने भूषवले म्हणले आणि इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाली. म्हणजे इथं कॉन्ट्रोवर्सी होत आहे. म्हणजे दोन्हीपैकी एकच उत्तर यायला पाहिजे. ब, क हे दोन्ही उत्तर येऊ शकत नाहीत. आणि हे चौथा ड हे धोक्यात असलेले प्रजाती म्हणजे हे बरोबरच आहे. पण सहसा असं एक मॅथ्समध्ये ते विश्लेषण करून जर दिले असलं तरी बरोबरच आहे. पण आपलं मेन पॉईंट काय आहे इथं ब आणि क ह्या दोन्हीपैकी एकच ऑप्शन बरोबर असू शकते. एकाच वेळेस 2-2 देश हे भूषवू शकत नाहीत. मग इथं बघायचं ब क आपल्या उत्तरामध्ये आलं नाही पाहिजे. इथं ऑप्शन नंबर 3 काय दिलं? ऑप्शन नंबर 3 बघा इथं ब आणि क दिलेलं आहे आणि हे ब आणि क हे चुकीचं ऑप्शन आहे. हे येऊ शकत नाही. मग आपल्याला इथं बघायचं आहे. बाकी इथं अ आणि ब दिलेलं आहे आणि इकडं 2 मध्ये ब आणि ड दिलेलं आहे. पण इथं अ कडं चौथा काय दिलं आहे? अ कडं दिलेलं आहे. अ क ड म्हणजे मॅक्स म्हणजे आयोगाची पॉझिटिव्ह रोल असते. निगेटिव्ह हे कमीत कमी दिलेलं असतं. एखादं एक वाक्य पण पॉझिटिव्हवर जास्त भर असते. मग इथं
बला जर आपण इलिमिनेशन केलं तर ऑटोमॅटिक इथं 4 आपलं कडं बरोबर येऊन जाते. म्हणजे हा पण सेम त्याच फॉर्मॅटमध्ये पडलेला आहे की दोन्हीपैकी एक. असेच नवीन नवीन अजून मी बरेच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलेले आहेत. ते व्हिडिओ पण इथून मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे असतील तर माझं PSI प्रीतम कुद्रे हे माझं यूट्यूब चॅनल आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. बघा आणि मग अजून मी पुढचे व्हिडिओ तिथं लवकरच टाकणार आहे. धन्यवाद.